श्री स्वामी समर्थाय नमः. हरि ओम. श्री स्वामी समर्थ. ओम नमो जगद्गुरु विश्वव्यापक चराचरात्मक दयाघन सकाम निष्काम हेतुपूर्ण फलदायक मम गुरु श्री स्वामी समर्थ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी कृपा सुरेखा या चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, मी एक आठवडा झाला आता जवळजवळ 7 ते 8 कथा आपल्या या चॅनलवर मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही जी मूळ प्रत आहे ही श्री स्वामी समर्थ बखर आहे आणि आतापर्यंत आपण बघितलं आहे की YouTube चॅनलवर स्वामींचे कथा असतील, पारायण कसं करावं, स्वामींच्या सेवा कशा कराव्यात, नामस्मरण कसं करावं, तारक मंत्राचं जे आहे संकल्प सोडून जे सगळे आतापर्यंतचे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या YouTubeवर अनेकांनी स्वामी भक्तांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी पण खूप वर्ष झाले, म्हणजे मला कळायला लागल्यापासून मला येईल जमेल तशी मी स्वामी सेवा करत होते आणि स्वामींनी माझ्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार घडवलेला आहे. तो मी आता लगेच सांगणार नाही, वेळ आल्यावर नक्की सांगणार आहे. पण स्वामींचा आदेश म्हणा किंवा माझी मनापासून इच्छा झाली म्हणा, जेव्हा मी स्वामींचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तर मला असं वाटलं की आपण स्वामी समर्थांच्या बखरीतील कथा, जेव्हा स्वामी हयात होते आणि त्यांच्या हयातीमध्ये घडलेल्या ज्या कथा आहेत, त्यांनी जे चमत्कार दाखवलेले आहेत ते तुमच्यापर्यंत सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करावा. जसं आपण पोथीचं पारायण करतो तसंच मला असं वाटतं बखरीतल्या कथांचं सुद्धा पारायण व्हायला हरकत नाही. आता पुढे पुढे स्वामी माझ्याकडून ही सेवा करून घेतील आणि तुम्ही स्वामी भक्त जे आहात, जे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, कोणी नवीन आहे, ज्यांच्या फीडमध्ये हे व्हिडिओ येत आहेत, त्यांनी मला असं वाटतं या कथा मनापासून ऐकाव्यात, बघाव्यात, त्याला लाईक करावं आणि त्याचा अनुभव घ्यावा. आणि जे कोणी अजून स्वामी मार्गात आलेले नाहीयेत त्यांनी सुद्धा या मार्गात यावं, स्वामी सेवा करावी. आणि हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणा किंवा स्वामी भक्त मार्गामध्ये येण्याचा उद्देश की आपल्या मनाला शांतता, आपल्या जीवनाला योग्य दिशा, आपल्याला स्वामी मार्ग संयम शिकवतो, श्रद्धा ठेवायला शिकवतो. आपल्या कठीणातल्या कठीण प्रसंगामध्ये स्वामी आपल्या बरोबर राहतात, मार्ग दाखवतात, संयम शिकवतात आणि तो मी हळूहळू शिकण्याचा प्रयत्न करते आहे. आणि मला असं वाटतं माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा चालावं, तुम्ही सुद्धा अनुभव घ्यावेत आणि जास्तीत जास्त स्वामी मार्गामध्ये जोडले जावेत, हा एवढाच उद्देश आहे. आणि म्हणून मी तुमच्या बरोबर नवनवीन ज्या स्वामी बखर मधल्या, स्वामी समर्थांच्या बखर मधल्या सगळ्या ज्या कथा आहेत त्या सोप्या भाषेत वाचून दाखवण्याचा प्रयत्न करेल. त्या तुम्ही बघाव्या, ऐकाव्या, एवढंच मला वाटतं. आणि त्या कथा आवडत असतील तर नक्की तुम्ही लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर जर कोणी अजून नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामींचे आलेले अनुभव सुद्धा लिहायला विसरू नका. आज एवढंच. श्री स्वामी समर्थ. आपण कथेच्या रूपाने रोजच भेटत राहू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.